गतीने चेंज ऑफ द पेस गोलंदाजीमध्ये जर पाहायला गेलं ना तर अगदी व्हेरिएशन्स पाहायला मिळालं. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी आणि बॉलिंग मध्ये असलेल्या व्हेरिएशन्स या गोलंदाजाचा आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतं. अगदी बॉल टर्न झालाय, समोर आकाश याला पाहतोय. सुशांत बॉलिंगची अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे, परंतु लॉंग स्टॉपला बॉल चाललाय, नॉन स्टॉप चाललाय, बॉल चालतोय दन 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 सीमा पार चौकार. इथे पहा, इथे पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा इथे संपर्क पाहायला मिळाला नव्हता. इथे पाहायला गेलं तर बॉल अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये वेगाने, अगदी बंदुकीमधून गोळी निघावी इतक्या वेगाने, म्हणजे पाठीमागे जो क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडे सुद्धा संधी नव्हती, त्याने सुद्धा हा बॉलला प्रयत्न सुद्धा केला नाही आणि बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. टोटल झाले त्या 4 धावा, स्कोर 5 धावा झालेल्या आहेत. स्कोरगार्ड वरती 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. बॉलर तयार होतात पुन्हा सुशांतला आपण पाहतोय. मोठा फटका बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. नियंत्रित सध्या टप्प्यावरती गोलंदाजी होत असताना योग्य टप्प्यावरची गोलंदाजी आणि योग्य वेगाने केलेली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण सुशांतच्या माध्यमातून पाहतोय. 4 बॉलचा खेळ समाप्त, धाबा धपलकावरती आहे त्या म्हणजेच 5. जबरदस्त फुल्लातून आपण पाहू शकाल. काही बॉल शिल्लक राहिले आहेत. यावेळेस फुल टॉस होता, फुल टॉल करायचा होता, लॉलीपॉप होता, चिकन चिल्ले मध्ये कन्वर्ट करायचा होता. पुणेशाला इथे डॉट बॉल. यस किरण सर, आपण थँक्यू. आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आणि सॉरी तुम्हाला थांबवलं यासाठी, कारण की मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. त्याचबरोबर काही भरपूर पारितोषिक आहेत. संकेतला मॅन ऑफ द मॅच दिली जाते ही मॅन ऑफ द मॅच. त्याचबरोबर आपण पाहिलं अक्षय चव्हाण शेठ स्वराज्य बत्तीसरा क्रिकेट असोसिएशन याच्या माध्यमातून तब्बल 500 रुपये. सकाळी जी कॅच पहिल्या मॅचला पकडली विजय पावले सरांची, तो खेळाडू त्याने या प्लीज. अजित ना, येस त्याला बोलवा प्लीज, कारण की प्रवीण दादा वाडकर साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपये. आणि अमित दादा तुझ्या बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर 1000 रुपये प्रवीण दादा वाडकर यांच्या माध्यमातून. अमित दादा आपण पण या. राजू दिघे आपण या. राजू दिघेने मेडन ओव्हर टाकले त्याच्यासाठी देखील 1000 रुपये. अक्षय मोरेच्या हॅट्रिक साठी देखील 1000 रुपये. या सगळ्यांचे पगार करूया, या पगार करूया सगळ्यांचे. या प्रवीण दादा, पंकज दादा आणि राजू कंक आणि संकट कळंबे. एखादा अकाउंटंट ठेवा ना पुढच्या वर्षी, तुम्ही काय व्यवस्थापक ठेवता, एखादा अकाउंट पण ठेवा. या अरुण दादा याच्या माध्यमातून अक्षय मोरेसाठी देखील 1000 रुपये, 200 रुपये. सगळ्यात पहिल्यांदा अमित दादा, प्रवीण दादा आपल्या शुभ असते द्या. अमित दादा वेल प्लेड यार, मॅच जिंकून दिली. प्रवीण दादा आणि दीपक दादा पार्टे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 1000 रुपये. दोस्ती ग्रुप चे आपण पाहिले तर संस्थापक दीपक दादा, दोस्ती ग्रुपचे आपण पाहिले तर सर्वे सर्वान त्यांच्या माध्यमातून आणि प्रवीण दादाच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपये. थँक्यू सो मच दोस्ती ग्रुप, दीपक दादा पार्टे थँक्यू सो मच. त्याचबरोबर मेडन ओव्हर राजू डिगे, प्रवीण दादा प्लीज. त्याचबरोबर मी विनंती करेन अर्जुन दादा गोळे हे 1000 रुपये. सॉरी कॉमेंट्री बॉक्स थोडस सॅलरी टाइम, इट्स अ सॅलरी टाइम. अक्षय मोरे या. अक्षय मोरेची हॅट्रिक तब्बल 1000 रुपये. थँक्यू सो मच. जी कॅच खेळाडूनं पकडली तो खेळाडू. आणि त्याचबरोबर अरुण दादा यांच्या माध्यमातून 200 रुपये. खरं त्यांना खूप छान खेळ राहिलाय तुमचा. त्याचबरोबर कॅच सकाळी जी कॅच पकडली पहिल्या मॅच मध्ये शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला विजय पावले सर यांची, तिथे मॅच आली आणि या कॅच साठी. आणि राजू कंक आपल्यासाठी 1000 रुपये. या राजू कंक हे 1000 रुपये. आज मजा आहे तुमची, आज पाऊस पडला, पैसाही पैसा. श्री चौनेश्वर 11 टीम आणि संघ मालकांनी आज खेळाडूंना खुश केल्या. संकेत कळंबे, संकेत ये भाऊ, तुझे पण 1000 रुपये आमच्याकडे जमा झाले. तब्बल मला वाटतं आता 12-1000 रुपये श्री चौनेश्वर 11, पंकज दादा असेल, अर्जुन दादा असेल, प्रवीण दादा असेल, दीपक पाटे साहेब असेल, भोसले दादा असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून कमीत कमी 12 ते 13,000 रुपये आतापर्यंत खेळाडूंना वाटले गेलेत. या संख्येत हे 1000 रुपये आपल्याला देखील दिले जातील.
अमित राज यांच्या माध्यमातून अमित दादा याच्यासाठी 1000 रुपये ते ऑनलाईन त्यांनी पाठवलेले आहेत. मगाशी उल्लेख केला म्हणजे तब्बल आता 14,000 रुपये झाले. या हे PMPL 2.0 आणि श्री चौनेश्वरचा विषय खऱ्या अर्थानं नेहमी असाच हार्ड असतो कारण आणि येल्लो कलर श्री चौनेश्वर कधी बघा लीग मध्ये येल्लो कलर श्री चौनेश्वर 11 टीमला लकी आहे. आणि यंदा देखील गतवर्षी आपण पाहिलं तर निहाल ग्रुप मध्ये आपण पाहिलं तर कृष्णा लक्ष्मण सातपुतेला घेऊन या संघाने बाजी मारली आणि यंदा विजय पावले त्यांचा आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडू आहे निहाल मध्ये. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जाऊया. मेहनतीचा पैसा आपण व्यासपीठावरती पाहिला. अमित दादांची का बॅटिंग राहिली. उमेश सर अगदी चोरांना ज्या पद्धतीने पोलीस मारतात ना अशा पद्धतीने गोलंदाजाला बडवण्याचं काम अमित दादांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. ओव्हर जाऊया आपण मॅच मध्ये जिथे मोठा फटका बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल संपला इथे फलंदाजाचा खेळ बसतोय टीमला दुसरा धक्का. चांगला फटका होता परंतु आता खरं तर आशयाची जी किरण आहेत खरं तर सूर्यास्त होत आहे आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत खरं तर बॅटिंगसाठी जात आहेत. खरं तर तोला मोलाचा हिरा आहे इथे अगदी. आणि चौनेश्वर 11 ची खास करून मगाशी उल्लेख केला सगळ्यात म्हणजे प्रत्येक लीग मध्ये आपण पहिला येल्लो कलर त्यांच्यासाठी लीग राहतो. गावची बाई प्रीमियर लीग असेल त्याचबरोबर अंडर-22 पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग असेल निहाल ग्रुप असेल पश्चिम महाराष्ट्र प्रत्येक म्हणजे सर्वात जास्त लीग मध्ये आपण पाहिलं तर बाजी मारणारा संघ कोणता असेल तर श्री चौनेश्वर 11. किरण सर मला वाटतं लीग मध्ये जेव्हा ते एंट्री टाकत असतील ना तेव्हा आयोजकांकडे एक मागणी करत असतील की आम्हाला येल्लो कलर हा मिळाला पाहिजे. त्यामुळे हा कलर त्यांच्यासाठी लकी असेल ही अंधश्रद्धा नाही आहे तर ह्या कलर लकी आहे त्यांच्यासाठी. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. उमेश सर आपल्या सोबत आहे. ऑस्ट्रेलियन खरं तर ड्रेस आहे CSKचा ड्रेस आहे. जाऊया मॅच कडे. 2 षटकांचा आपण सध्या दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 11 धावा स्कोर गार्ड वरती आणि श्रीकांत बॅटिंग साठी गेलेला आहे. डावखुऱ्याचा फलंदाज आडव्या बॅटनं खेचला इथे लाव चुना मळ तंबाखू लाव चुना मळ तंबाखू चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत थप 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 अच्छे षटकार इथे पाहू शकता आपण. आणखीन एक मुख्य मोठं मान्यवर आपण पाहतोय सन्माननीय विनोदजी सुर्वे साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती शुभगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. सन्माननीय विनोदजी सुर्वे साहेब आपल्याला विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मोस्ट वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. सुर्वे टायगर्स या संघाचे संघ मालक विनोदजी सुर्वे साहेब विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. विनोद दादा वेलकम सुस्वागतम. आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचे सुर्वे टायगर या टीमचे आपण पाहिलं तर संघ मालक विनोदजी सुर्वे साहेब यांचं मनापासून स्वागत विनंती आपण या व्यासपीठावरती बसून घ्या. थँक्यू. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये टोटल झाले ते एकूण 17 धावा स्कोर गार्डवरती 3 गडी बाद झाले. सध्या आपण विनीतचं षटक पाहिलं त्याच्यामध्ये 3 फलंदाज बाद केलेले आहेत आणि 7 धावा दिल्यात. परंतु या एका बॉलवरती खरं तर बॉलवरची तुटून पडला होता श्रीकांत आणि श्रीकांतच्या पाठमधनं मोठा फटका आलाय. श्रीकांतकडे 2 बॉलच्या पाठीमागे 6 धावा बनवल्यात आणि राजच्या पाठमधनं 1 बॉलच्या पाठीमागे 1 सिंगल येते. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज हव्यात धाबा संध्याकाळचं सत्र आहे. जास्त खरं तर बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. बॉलर तयार होत आहेत. और पिच बॉल इथे हँडल केलाय मॅनेज केलाय गॅप आहे तिथे परंतु क्षेत्ररक्षक जात असताना तिथे मात्र एकच सिंगल मिळते. सुशांतने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. वाघाची झडप ज्या पद्धतीने शिकारीवरती पडतो तसा बॉल वरती तुटून पडला हा क्षेत्ररक्षक. त्याने प्रतिम बॉल पकडलाय कॅडी केलाय फेकलाय आणि 1 धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे 18 धावसंख्येवरती. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. अफलातून आपण ही स्पर्धा पाहत आहोत कारण का घोड्याचं चित्र पाहून खरं तर प्रगती होत नसते. त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते आणि हीच खरं तर मेहनत खरं तर या स्पर्धेमध्ये घेतली गेली. डावखुरी हाताचा फलंदाज श्रीकांतनी चांगला शॉट इथे खेळलाय. बॉलर तयार होत आहेत. यावरती देखील बिगेट करण्याचा प्रयत्न केला तर फुटवरचा वापर नाहीये. थोडासा पॅन्ट चालले होते कंबर मध्ये आला तो इथे डॉट बॉल. चांगली सुरुवात खरं तर या षटकाची आपण पाहतोय कारण का एकच धाव दिली आणि 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. एकूण टोटल 18 धावा. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचं आहे. फुटवर्क नाहीये बॅकफुट वरून खेळण्याचा प्रयत्न झाला. इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी तिसऱ्या षटकामधील. ओहो पुन्हा एकदा हवेमध्ये स्वार करत असताना मी म्हणे पायामध्ये बेडा घातला की काय खरं तर उत्तर नाहीये. 2 बॉल लगातार टॉट आलेले आहेत आणि अफलातून गोलंदाजी मी म्हणे सध्या गोलंदाज जयदीपच्या माध्यमातून अँगल रोड बनवत जातोय. तिथे परफेक्शन त्याचं डायरेक्शन त्याचं खरं तर कॉम्बिनेशन या सर्व काही गोष्टी संपन्न होत आहेत. पुन्हा एकदा टॉट आला होता परंतु धाबेची खरं तर घेण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाजी ते रनआउटच्या माध्यमातून होतोय. बाद
झाला इथे अचूक नेम, झाला या फलंदाजाचा मोठा गेम. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर प्रेक्षकांच्या माध्यमातून थोडंसं फिरत असताना थोडीशी चर्चा ऐकली, मैदानाचा विचार केला तर थोडंसं मैदान छोटं आहे, सीमारेषा वाढती आहे, पण पाहायला गेलं ना तर षटकार आज कमी पाहायला मिळालेत. दिसतं तसं नसतं म्हणून तर सारं जग बसतं. प्रत्येकाला वाटतंय मैदान खूप छोटं आहे, पण मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं ना तर फलंदाजाचा कस आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. बॅटर गॉल झालाय, स्वतःवरती नाराज आहे तो. कुंभाराव क्रिकेट असोसिएशन मध्ये खरं तरी खेळाडू बिलॉंग करत असतात. आज त्यांना खरं तर या प्रीमियर लीग मध्ये संधी मिळाली आहे आणि खरं तर प्रत्येक जण संधीचं सोडं करतोय. आणि या मॅच कडे आपण वळलो तर एकूण धावा झाल्या तर एकंदरीत टीमच्या 2.4चा खेळ समाप्त झालाय. डायरेक्ट हिट झालाय. खरं तर लिगोरचा जसा खेळ असतो ना तसा इथे नेम दाखवला. खेळामध्ये नेम, तुमचा खेळामध्ये मेल आणि मेळामध्ये खेळ चाळ होणं तितकं महत्वाचं असतं. जगदीप पुन्हा एकदा तयार होतोय. फुल टॉस बॉल, फुल टॉसला फुल टॉल केलाय. न लढवला, न खंडाला, न शिर्डी, न नाशिक, ओनली सातारा छरण. इथे पहा फुल टॉस बॉल वरती दाखवून दिलाय मी आहे या मैदानाचा बॉस. बॉस आणि बॉस. अप्रतिम षटकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाठीमागून स्टंप दाखवले होते, वाटलं होतं फलंदाजाला गोलंदाजाला आपण यष्टे वाकवू शकतो, त्यानंतर बॉलला पाठवून दिलं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चांगली बॅटिंग, आणखीन एक येते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिस स्टँडिंग स्ट्रोक फर्स्टला गेलाय आणि बॅक टू द बॉलरच्या हातामध्ये बॉल. आणि त्याच्यानंतर स्ट्रोक मध्ये ताकद नव्हती, विश्वास नव्हता, वेगानं बॉल टाकला होता आणि इतका जवाब पत्थर असे. आणि तुम्हाला दगडाचा घाव हा प्रत्येकाला माहिती आहे आणि तोच घाव खरं तर पाटला दिलाय. इथे पहा बॅक टू बॅक लगेच विकेट आली. खरं तर टीट फॉर टॅट. इथे मोठी विकेट. बॉलवरची जी नजर होती ना उमेश सर ती खरं तर थोडीशी डिस्टर्ब पाहायला मिळाली, त्यामुळे शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवता आली नाही. बॅटचा फेस ओपन झाला, बॅटच्या अगदी टोला बॉल लागला, त्यानंतर बॉल उंच गेला. बॉलरने स्वतः फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल पकडला आणि फलंदाज बॅक टू डकआउट जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकांचा खेळ समाप्त. 24 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. एका षटकाचा खेळ बॅलन्स आहे. खरं तर स्लॉगिंग ओव्हरचा खेळ बॅलन्स आहे. आणि सध्या आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग सीझन क्रमांक 2 सन्मानाची मानाची प्रतिष्ठेची खरं तर सर्व खेळाडूंना एकत्रित करून आणल्यात. आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. श्रीकांतचा बॉल थोडासा फ्रंट फुटला आले होते, परंतु पंचांचा इशारा येतोय. शाहरुख खानच्या स्टाईलने सांगितलेला मैं हूं ना अलाय तो इथे फाईट बॉलचा कॉल. इथे पहा वाईट बॉलचा इशारा जरूरला. एका धावेने धावपलक पुढे जाऊन पोहोचतोय. 25 धाबांवरती. समोरचा बॉल स्लॉट मध्ये आहे, पाठवलंय का पार्किंग प्लॉट मध्ये. थोडस अंतर कमी पडलंय, बॉल निघालाय प्रेक्षकाला बीट करून सीमारेषा पार. मिळतील धाबा 4. येतोय चौकार. और पिच बॉलला मॅनेज केले खरं तर बॅटर श्रीकांत संदीपने. आणि काय जबरदस्त फटका त्याच्या बॅट मधनं आलाय आणि टोटल झालाय त्या 31 धावा. और पिच बॉल होता. श्रीकांत खरं तर डावखोरे हाताचा फलंदाज आणि तो आता घातक ठरलाय. डोक्याचा ताप होतोय. आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु पायांचा भेद घेतलाय, बुंता फेक केलाय आणि नक्कीच इथे कमालीचा इथे मी म्हणे यॉर्कर टाकलाय. आणि त्याच्यानंतर थर्ड अंपायर कॉल आलाय. ज्या पद्धतीनं सर कितीही बैल एखादा मारकोड्या असू द्या, कितीही बैल मारकोड्या असू द्या, त्याला तुम्ही यसन टाका, त्याच्यानंतर तो शांत होतो. आणि किती बॅटर किती फॉर्म मध्ये असू द्या, तुम्ही त्याला परफेक्ट यॉर्कर टाका, तो या बॉलवरती थोडासा खरं तर आक्रमक तेवढासा होत नाहीये आणि तो डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळतो. इथे आक्रमक करण्याचा प्रयत्न, पायांचा बेत आणि इथे कॉल आला इथे थर्ड अंपायरचा. उमेश सर खरं तर व्यसन घेऊन गेलो घालून पण कधी कधी चालत नाही, त्याला नट टाकावी लागते, तेव्हा खरं तर तो बैल शांत होत असतो. आणि इथे पाहायला गेलं तर नट टाकली होती. आता इथे बॅटरला खरं तर फसवलं. बॅटरच्या पायामध्ये बेड्या टाकत असताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला. इथे थर्ड अंपायर जरूर चेक करतील, टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल ओम साई MTC लाईव्ह टीमच्या माध्यमातून. सुरेख स्पर्धा होती. अगदी 4 छान लावले गेले. जिकडे तिकडे पाहाल तिकडे प्रेक्षक पाहायला मिळतात. प्रत्येक जण आनंद घेतोय, आनंद देतोय आणि आनंदामध्ये खरं तर सामील होतोय. नोट आउट आहे खरं तर फलंदाजाला जीवदान मिळालंय. श्रीकांत आपण पाहू शकाल चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना टोटल झाले त्या 5 खेळी 25 धावा. 3 षटकांचा आपण खेळ समाप्त झालाय. सध्या संदीपचा पहिला बॉल एक सिंगल आली आहे. चांगली इथे फाईट पाहायला मिळते. बॉलर तयार होतोय. इथे उडवलाय आकाशाला गवत तरी घालताना बॉल चंद्रयांच्या 3च्या भेटीला खाली येत असताना पकडलाय, जे संपलाय बॅटरचा खेळ. गोल. इथे पहा इलिव्हेशन जास्त पाहायला मिळालं, भरपूर उंची या बॉल वरती पाहायला मिळाली. जितकं पाहिजे होतं ना तितकं अंतर पाहायला मिळालं नाही. आणि अगदी बॉलच्या खाली सुशांतने सांगितलं कॅच इट, मी आहे ना. अगदी बॉलने सुद्धा सांगितलं मलाही तू आवडतोय आणि त्याच्या हातामध्ये जाऊन विसावतेला पाहायला मिळाला. फलंदाज बाद. यस खरं तर बॉल शोधत आला खरं तर मी म्हणेन खेळाडूला. फलंदाज 5 आलाय
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना एक युवा आणि या युवाची खरं तर हवा आपण सकाळपासून पाहिलंय. सूरज सारखे खरं तर ऍज अ बॉलिंग खूप चांगली करतोय, परंतु खरं तर संकट आलंय आणि या संकटातून खरं तर तुम्हाला आता मोचक बनायचं आहे. बॅटर देखील आहे यावेळेस स्कूल वाट टाकलं, टॉप ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे त्याला देखील धडक देऊन जातोय. बॉल जाईल इथे सीमा रेषा पार. पुन्हा एकदा मी म्हणेन ना शोन ना बाबू ना मुन्ना उसको कहते हिंदी में गन्ना, सुनील शेट्टी के कहते हो लोग गन्ना. आज की रात में जो गाना काफी फेमस है उसमें डांस करती है तमन्ना, ये जाएगी तुन्ना तुन्ना फरन्स फरन्स फरन्स. इथे पहा क्षेत्ररक्षकाला सुद्धा तुन्ना तुन्ना करत बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला, बीट केला. इथे बॉल आपण पाहायला गेलं तर 4 धाबेने धावसंख्यात पुढे जाऊन पोहोचली 34 धाबांवरती. चांगली सुरुवात करून दिल्या. पुन्हा एकदा हवेमध्ये स्वार केला, डिफेन्सच्या कव्हरचा क्षेत्ररक्षक आलेला आहे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये पुन्हा एकदा संधी झाली होती निर्माण, परंतु बॉल थोडासा जमिनीला खरं धरता मातेला बहाल केला जातोय आणि त्याच्यानंतर धाबा येतील या बॉल वरती. फक्त एक सिंगल. क्या छूटा, दिल टूटा, सपना टूटा. इथे पाहायला गेलं ना ही मॅच फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे म्हणावं लागेल, कारण दोन्ही संघांचं आव्हान जवळपास या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे. विजयाची चव राखण्याचं काम कोणता संघ करेल? 35 धाबा चालला श्रीकांतच्या बॅटमधनं हवाई मार्गाने येते. टॉप क्वालिटी बॅटरच्या बॅटमध्ये आलेला हा टॉप क्वालिटी षटकार मन बनलिया, रास्ता ढूंढ लिया, सिक्सर. रास्ता ढूंढला, रास्ता निवडला, पण कोणता निवडला? मोठ्या फटक्याचा रास्ता निवडला. फटक्यामध्ये होत भरपूर वजन, धावा मिळाल्या अर्धा डझन. आलाय शेवटच्या बॉल वरती महत्वपूर्ण षटकार. श्रीकांतच्या बॅट मधून नो बॉलच्या पाठीमागे 23 धावा अफलातून बॅटिंग या मॅच मध्ये. जेव्हा जेव्हा श्रीकांतला सकाळपासून आम्ही म्हटलं तर संधी मिळाली नव्हती, परंतु या मॅच मध्ये खरं तर संधी मिळाली आहे. बड़े बड़े तूफान से जो लड़कर होते हैं पार जो करते हैं कोशिश उनकी कभी नहीं होती हार. एक एक चिट्ठी दिन का एक एक चिट्ठी लाते है दाना और बनता है घोंसला. ना वो थकती ना वो रुकती ना हारे हौसला. हर मुश्किल में होती है लड़ने के लिए तैयार. जो करते हैं कोशिश, जो करते हैं कोशिश उनकी कभी नहीं होती यार. श्रीकांतनी खरं तर चांगले प्रयत्न केले जेव्हा त्याला मौका मिळाला आणि त्यांनी ठोका खरं तर लावले गेले. संधी मिळाली त्याला आणि चांगले बॅटिंग या मॅच मध्ये गेली. संधी मिळत नसते, संधी जेव्हा जेव्हा मिळते ना तेव्हा तेव्हा सोनं करावं लागतं. इथे शेवटच्या मॅच मध्ये संधी मिळाली आणि संधीचं सोनं केलंय. सांगून दिलं अभी नहीं तो कभी नहीं आणि अप्रतिम बॅटिंग माझ्या नावाचा बोलबाला या मैदानावरती या खेळाडूने दाखवला. लाजवाब लाजवाब. चला पण लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कारण तेवढा वेळ नाहीये, थोडासा अंधार होत चाललाय. चांगली ते मॅच रंगली जाईल कारण का टोटल झाल्यात एकूण एकंदरीत टीमची धावसंख्या थँक्यू सो मच. खरं तर समालोचन करण्याची खरं तर संधी मिळाली. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सर्व कोर कमिटी आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये 2025 पर्व क्रमांक 2 खरं तर पर्व क्रमांक 1 आम्ही धरतो, परंतु पर्व क्रमांक 2 मध्ये आम्हाला संधी मिळाली. थँक्यू सो मच शिवा जाधव बॉस, त्याचबरोबर किरणजी मस्कर सर, आमचे अरुण भाई कदम असतील, आपल्यामुळेच खरं तर आम्हाला संधी मिळाली आणि खूप चांगली आपण ही स्पर्धा खरं तर 4 दिवसाची आणि आमचे समालोचक मित्र देखील परिवार खरं तर आज एक नवीन समालोचक आमच्या खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला मिळाले आणि थँक्यू सो मच. असंच आमच्यावरती प्रेम करत राहा आणि थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण पाहू शकता अगदी सकाळपासून पाहायला गेलं तर खरं तर किरण सरांच्या शब्दामध्ये सांगायला गेलं तर टेनिस क्रिकेट आणि समालोचक क्षेत्रातील इंदुरीकर महाराज आपल्याला सकाळपासून आपल्यासोबत जोडलेले आपल्याला जरूर पाहायला मिळाले. अजित वरेला अजित वरे सध्या आपण पाहिले तर मैदानामध्ये दाखल झालेत अजितजी वरे आणि गोलंदाजीसाठी कदाचित ते इन ऍक्शन दिसतील आणि जर गोलंदाजीसाठी दाखल झाले तर हॅट्रिक विकेटसाठी आपण पाहिले तर अजित दादा सुतार यांच्या माध्यमातून 1111 रुपये माध्यमातून दिले जातील. शिवा जाधव बॉस आपण घेऊया सन्मान अतिथी कक्षामध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला, उमेशजी सावंत सर यांचा आवाज आपण अतिथी कक्षामध्ये ऐकला. मी विनंती करेल अरुण दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच उमेश दादा, खरं तर तू उपस्थित राहिलात आणि मी तुम्हाला सांगायला एक गोष्ट खरं तर आवडेल कारण की बघ ज्यावेळी आपण बॅनर प्रिंट केले होते आपण अभिराज एक असा समालोचक की बॅनर मध्ये उमेश सरांचा फोटो खरं तर राहिला होता. एका गोष्टीनं काही न बोलले उमेश सरांना बोललो सर शुक्रवारी माझ्यासाठी उपलब्ध राहायचं बॅनर मध्ये फोटो राहिला, दिलगिरी व्यक्त करतो. या व्यक्तीनं एकही शब्द बोला. असे समालोचक खूप कमी भेटतात.
आणि हल्ली आपण पाहिलं तर बॅनरवरती फोटो नाहीये, त्या गोष्टीबद्दल काही बोलले नाही, मात्र मान भेटला समालोचकांना, तो मान त्यांना स्वीकारला. उमेश दादा थँक्यू सो मच यार, उपस्थित राहिला, सोहळ्याची शोभा वाढवली आणि अप्रतिम समालोचन तुझ्या माध्यमातून ऐकायला भेटलं. खूप मजा आली यार, फ्रेश केला आणि खास स्कोरर देखील स्वतःहून बोलतो की मजा आली, कारण की स्कोररला खरं आहे समालोचन बाजूला असल्याने स्कोररला कंटाळा येत नाही. त्यामध्ये उमेश सरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. अभिराज देखील तू देखील आज जोडला, येणाऱ्या भविष्यामधला इथे जोडलं गेलं आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं नातं अजून घट्ट, या स्पर्धा असतील किंवा अनेक स्पर्धा असतील, घट्ट होत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथे 5 धावफलकावरती पाहायला मिळालं, सीमारेषेच्या बाहेर बॉल जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. इथे अजूनही 36 धावांची गरज. बाहेरचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न होता, तिथे क्षेत्ररक्षक आहे स्लिप मध्ये, अप्रतिम बॉल पकडला, बॉलला फेकले पूर्वी 1 धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. अजित वरे साहेब आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळाले. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. तब्बल 6 धाव संख्या स्कोर कार्डवरती आज गोलंदाजीसाठी 1 गाव 11 साठी त्यांच्या संघासाठी ते सातत्याने गोलंदाजी करताना आपण पाहिलंय. संकेत आपण पाहिलं स्ट्रायकिंगला, अजित वरे यांना गोलंदाजीसाठी पाहताय. शफल झाले, चेंडू अगदी यॉर्कर ठेवला. पहा ज्या पद्धतीने अनुभव आहे, ज्या पद्धतीने गोलंदाजी त्यांची राहिली, कारण की फलंदाज शफल झालं ना आपण पाहिलं तर चेंडू यॉर्करही ठेवला. अर्णव स्पोर्ट्स या नावानं त्यांचा स्पोर्ट्सचा ब्रँड आहे, ज्याच्यामध्ये बॅटर डबल ब्लेडच्या बॅट, कमी वेटच्या बॅट आणि चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॅट्स अर्णव स्पोर्ट्स या नावानं त्यांचं जे शॉप आहे, आणि त्याच नावानं आपण पाहिलं शरण्या, जे आपण पाहिलं शरण्या शूरवीर या नावानं देखील त्यांची टीम खेळते. अर्णव स्पोर्ट्स या नावानं देखील त्यांचा संघ खेळताना पाहिला आणि त्याच अर्णव स्पोर्ट्सचे ओनर आहेत. 7 धाव संख्या, 2 चेंडू आता बाकी आहेत. 5वा बॉल, लोअरफुल टॉस बॉल. इथे पहा लॉंग ऑफच्या डोक्यावरून ओव्हर द हेड बॉल निघून गेलाय लॉंग ऑफच्या दिशेला, सीमारेषा पार, मिळतील धावा 4, येतोय चौकार. अप्रतिम स्ट्रोक, अप्रतिम फुल टॉस बॉल वरती. इथे पाहायला गेलं तर टिपिकल पॉवर प्ले शॉट आपल्याला पाहायला मिळाला. अजित वरे सरांचा विचार केला ना किरण सर, नेहमी म्हणलं जातं अनुभव आहे, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. अनुभवाचा वापर करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालेत. अजूनही खरं फलंदाजाला रोखून ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून 5 बॉल मध्ये जरूर पाहायला मिळालंय. 11 धावसंख्या खर्च केली. शेवटचा बॉल. अगदी 1 टू गो. या आयोजनामध्ये सातत्याने ऍक्टिव्ह असतात. ट्रॉफी कशी असावी, ट्रॉफी कशा पद्धतीने असावी, कारण की त्यांचा जरूर इच्छा होती की एखादी ट्रॉफी आपण पाहिले तर शिवा, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर छावा मूवी रिलीज झालं, त्यामध्ये छत्रपती संभाजीराजे ज्या पद्धतीने वाघाचा जबडा पाडतात, ती ट्रॉफी यानं घेऊन यावं ही त्यांची इच्छा होती. मात्र महाराष्ट्रामध्ये त्याचा साचा अजून बनला नाही, यासाठी त्यांचं स्वप्न राहिलं अधुरं. मात्र यावेळी 3 खेळाडू एकाच चेंडू खाली आले. कॅच ड्रॉप म्हणता येणार नाहीये, अगदी चेंडू नो मॅन्स लँड मध्ये अगदी आधळला गेला. कॅच साठी प्रयत्न राहिला. 18 चेंडू, आता 30 धावेची गरज. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अर्थातच PMPL 2.0 आणि सध्या या स्पर्धेच्या ग्राउंड पर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं, जर स्कॅनर सध्या स्क्रीनवरती दाखवतो किती सोपं राहिलं हल्ली. कोणाला व्हॉट्सअपवरती मेसेज करायची गरज नाहीये की ग्राउंड कुठे आहे, लोकेशन कुठे आहे, आणि सध्या या स्क्रीनवरती तुम्ही स्कॅन केला तर तुम्हाला लगेच रामलीला मैदान नेहरूचं लोकेशन तुम्हाला दिसेल. किरण सर, पहिल्यांदाच ही संकल्पना पाहतो. अनेक स्पर्धा सातत्याने युट्यूबच्या माध्यमातून मी पाहत असतो. अगदी 2-2, 3-3 वाजेपर्यंत नाईट क्रिकेट मी सातत्याने पाहतो आणि पाहत असताना ही संकल्पना माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा PMPL मध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये ओमचा MTC ना नवीन तुम्ही 100पेक्षा काय वेगळं करताय ते तुमच्यासाठी महत्वाचं असतं. आणि रात्री जागणारा प्रत्येक जण आशिक नसतो, चॅटिंगवाला. खऱ्या तर काही मॅच बघणारे क्रिकेट प्रेमी असतात आणि यामध्ये आपण पाहिलं तर हल्ली युट्यूबला तेच आहे, क्रिकेट टेनिस क्रिकेट टाकलं तर डझनभर स्पर्धा. पण आपली स्पर्धा कशी टिकून राहते, स्पर्धेचं आयोजन, क्लिअरिटी, समालोचक, कारण की काही खेळाडू आपण पाहिले तर क्रिकेट मॅच बघण्यापेक्षा समालोचनाच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेतात. फटका चांगला आहे, निघून जातोय सीमा पार, अगदी 6 धावेसाठी. अप्रतिम फटका सुशांतच्या बॅट मधून ठेवला. सुशांत शांत बसताना पाहिला नाहीये. PMPL आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अशी स्पर्धा आहे, प्रत्येक खेळाडू आपण पाहिलं या स्पर्धेची वाट बघतो, प्रत्येक खेळाडू या स्पर्धेसाठी तयारी करतो. काहींना विचारलं कोणती तयारी चालू आहे, प्रॅक्टिस साठी मैदानामध्ये जातात. PMPL येते, मी प्रॅक्टिस करतोय, मी मैदानामध्ये जाणार आहे. आणि PMPL आपण पाहिलं तर आमचा जीव की प्राण आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 दुसऱ्या वर्षामध्ये आपण आलोय. ना भूतो ना भविष्य अशी स्पर्धा सातत्याने आपण घेऊन आलोय. यंदाही या स्पर्धेने आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या डोळ्याचा पारणं फेडलाय आणि यंदाही प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य केलंय असं PMPL. शिवा बॉसचं खऱ्या अर्थानं कौतुक करेल, संपूर्ण कमिटी मेंबर्सचं कौतुक करेल. रात्रीचा दिवस केला, प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण केलं. 1, 2, 3, 4 दिवस स्पर्धा या रामलीला मैदानामध्ये उभी ठेवली. अप्रतिम फटका
अगदी निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर 6 धावेसाठी बॅटिंग करतोय सध्या आपण पाहिलं तर संकेत गोळे, ज्याचा बॅनर तुम्ही ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला बघू शकता. गतवर्षीचा मिस्टर PMPL 1.0 चा मानकरी. तर अजून प्रेम कधी तोलायचं नसतं आणि जिथे सुशांत संकेत गोळे बॅटिंग करतो ना, जिथे गोलंदाजाने जास्त काही करायचं नसतं, इथे संकेत गोळेने दाखवून दिलं. इथे दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पुण्याचा गोलंदाज सज्ज. इथे पहा थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी हा बॉल पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न राहिला. थोडासा बॉल पासून बॅटचं अंतर जास्त पाहायला मिळालं आणि अंतर पाहत असताना डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. इथे पाहिलं गेलं तर दर्जेदार बॅटिंग संकेत गोळेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संघ जरूर या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळत नाही, पण त्याच्या माध्यमातून जो खेळ आहे तो दर्जेदार पाहायला मिळतोय. नाही, या गोष्टीची मी खऱ्या अर्थानं सहमत आहे. हो वॉट अ स्ट्रोक. डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला हाही चेंडू निघून जातोय. अगदी आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने चेंडू स्टॉप केलाय. मात्र धाबा ही 2 घेतल्या जातील कंप्लीट. या 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते. अगदी 17 या धावसंख्येवरती धावसंख्या सध्या मात्र जाऊन पोहोचते. क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केला गेला. 2 धाब्यांवर असताना आपल्याला पाहायला मिळालं. अजूनही पाहायला गेलं तर 15 बॉल 15 धाबांची गरज. खरा बॉल इथे पहा थोडासा बाहेर बॉल टाकला. दोन्ही हात समांतर धाबा मिळतील. अवांतर एका धाब्याने धावपलक पुढे जाऊन पोहोचेल. खराब लाईन आहे. दिशाहीन गोलंदाज आहे. अवे फ्रॉम द बॉडीला बॉल टाकलं गेलं आणि इथे पाहायला गेलं तर पंचांनी दंडित केलं. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी संकेत गोळे आज खेळतोय. मिस्टर PMPL आज 1.0 चा खेळतोय मैदानामध्ये. त्याची टीम आज थोडीशी नाराज आहे, कारण की त्यांना या स्पर्धेमध्ये विजयाची घोडदौड करता आली नाहीये. रेड कार्पेट वरून चालता आलं नाही. मात्र एक गोष्ट, आज विजय पावले सर आज खेळत होते. कित्येक वर्ष झालं सुप्रीमो स्पर्धा ते खेळतात. यंदाही सुप्रीमो मध्ये डिंगडॉंग टीम कडून विजय पावले खेळतात दिसतील. पण जे विजय पावले ISPL मध्ये माझी मुंबई टीमला ट्रॉफी जिंकून दिली कॅप्टनशिप मध्ये, त्यांनी आतापर्यंत सुप्रीमो चषक मारला नाहीये डिंगडॉंग मधून. हे क्रिकेट आहे भाऊ. बऱ्याचदा या गोष्टी घडतात आणि त्यामध्ये आज आपण पाहिलं संकेत गोळे आपला वैयक्तिक खेळ करतोय. चांगल्या पद्धतीने बॅटिंग त्याची चालली आहे. जाता जाता संकेत गोळे मिस्टर PMPL या मॅच मध्ये मैदानामध्ये खेळपट्टीचा आनंद घेतोय. संघाची धावसंख्या 32. 5 चेंडू झालेत, 1 बाकी आहे. संकेत देतोय संकेत गोळे इथे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर तुम्ही सांगितलं विजय पावले सरांच्या बाबतीत सांगितलं. मागल्या वर्षी आम्ही अनेक स्पर्धा सातत्याने युट्यूबच्या माध्यमातून पाहिल्या. अनेकांच्या कमेंट सुद्धा पाहिल्या. डिंगडॉंग 11 संघ संपला अशा अनेक जणांच्या कमेंट्स होत्या. या वर्षीचा जर हंगाम पाहिला ना तर देशामधील टेनिस क्रिकेट विश्वातील 1 नंबरची टीम जर कोणती असेल ती म्हणजे विजय पावले सरांची टीम आपल्याला भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळते. ओपन क्रिकेट आणि ओपन क्रिकेटमध्ये सातत्याने डिंगडॉंग 11 संघ पहिल्या 2 क्रमांकामध्ये पाहायला मिळतो. हेच क्रिकेट असतं. जेव्हा प्रत्येक जण बोलतो की टेनिस क्रिकेट मधून तुमचं नाव थांबलं, तेव्हा खऱ्या अर्थानं दाखवून द्यायचं असतं की नाव आत्ता चालू झालंय. आणि अखेरीस राज कळंत्रेनं आपण पहिले कॅच अप्रतिम पकडली. संकेत गोळेचा खेळ इथेच थांबला. 12 चेंडू आणि तब्बल 10 धाबेची आता मात्र गरज आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये जरूर दाखल होतोय. सतीश दाखल झालाय सध्या आपण पाहिलं तर. अगदी बॅटिंग साठी न्यू बॅटर सतीशला या मॅच मध्ये जरूर संधी भेटले. 12 चेंडू आणि तब्बल 10 धावेची गरज. यस, 12 बॉल 10 धाबांची अजूनही गरज आपण पाहतोय. एका बाजूला युवराज सिंग सरांचा जर्सी क्रमांक 12 आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा 10 जर्सी क्रमांक आपण पाहतोय. 12 बॉल 10 धाबांची गरज. पहिला बॉल इथे पहा शरीरावरती बॉल टाकलाय. पंचांकडे अपील केली. पंचांनी अपील उचलून धरली आहे. फलंदाजी तर लेग बिफोर विकेटने बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. मोठी विकेट आकाशला सध्या आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी एक लेदर क्रिकेटचा खूप चांगला अनुभव आहे. आकाशची गोलंदाजी तर तू पाहिली हवी जवळून. तर ज्या पद्धतीने त्याची ऍक्शन आहे, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हात त्याचा वरती जातो, तो हात खाली आल्यानंतर फ्रंट फूट पुढे पडतं, तदनंतर चेंडूची ऍक्शन येते, तदनंतर चेंडू रिलीज होतो. ही संपूर्ण ऍक्शन आपण पाहिली तर किती परिपूर्ण हा खेळाडू आहे. म्हणजे स्वतःला किती चांगल्या पद्धतीने तयार केलंय लेदर मध्ये आणि आज टेनिस मध्ये चांगलं नाव करतोय. अनेकांना वाटत असेल की आकाश आज क्रिकेट खेळतोय, पण त्याची जर मेहनत पाहिली ना, आज ओमान सारख्या देशाला रिप्रेझेंट करणं नॉट इज जोक. आणि आज रिप्रेझेंट करत असताना त्याच्या गोलंदाजीचा विचार केला सॅड मॅक्शेड आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण प्रदीप मलिंगा या गोलंदाजाला सातत्याने पाहत असतो, ज्या शैलीमध्ये गोलंदाजी करतो. आणि अलीकडच्या काळामध्ये पाटणमधील अतुल भालेकर
हाही खेळाडू याच शैलीमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच शैलीमध्ये गोलंदाजी करणारा आकाश पहिल्या बॉलवरती विकेट घेत असताना आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतो. ओहो, बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने जरूर दिशा दिली. पुश करो, अगदी एक सिंगल धाव अगदी कंप्लीट केली जाते. एकेरी धाव संघाची धाव संख्या अगदी आपण पहिली तर पुढे जाते अगदी 33 या आकड्यावरती. शॉट में नहीं दम, रन मिलेंगे कम. इथे पाहायला गेलं तर एकच धाव मिळेल. क्रिकेटच्या लाईफलाईनचा वापर केला. पुन्हा एकदा बॅटर सज्ज. इथे पहा बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा, आउटसाइड द लेग स्टंप बॉल हाताळला आणि फलंदाज इथे पंचाने इथे व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एखादा थोडंच अंतर कमी झालं. ज्या गोलंदाजानं ज्या खेळाडूंना 50 धावा पहिल्यांदा स्पर्धेमध्ये ठोकल्या त्याचा संघ आपण पाहिलं तर या स्पर्धेतून थोडासा प्रवास त्याचा थांबेल. एखाद्या खेळाडूसाठी या आनंदाची गोष्ट नसते कारण की त्या खेळाडूची बॅट चांगली बोलते, पण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर संघातून उद्याच्या दिवसामध्ये परवाच्या दिवसामध्ये त्याला खेळता येणार नाही. ही खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मनात टोचणारी गोष्ट असते. पण क्रिकेट आहे यार, हे चलता है. प्रत्येक दिवस तुमचा सारखा नसतो. काही दिवस तुम्हाला शिकवतात. आज बऱ्याच खेळाडूंना बरंच काही शिकलं गेलं आणि यामध्ये कम्युनिकेशन एक महत्वाचा फॅक्टर आहे कारण की हे सगळे खेळाडू आपण पाहिले तर वेगवेगळ्या तालुक्याचे. राजकळंत्रे सहसा पाटण तालुक्याचा चिता कॅच सोडताना तुला तर कधी दिसणार नाहीये. अप्रतिम कॅच त्यानं पकडली आणि ज्या पद्धतीने 35 धाव संख्या, 8 चेंडू 7 ची गरज. कम्युनिकेशन वेगवेगळ्या तालुक्याचे, वेगवेगळ्या गावाचे, वेगवेगळ्या विभागाचे खेळाडू एकत्र खेळताना दिसतात आणि जिथे तुमचं कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट असतं. खरं तर किरण सर ऑप्शन झाला आणि ऑप्शन झाल्यानंतर तुम्ही जेव्हा संघाची बांधणी केली त्याच्यानंतर जर तुम्ही 8-10 दिवस सातत्याने एकमेकांच्या सोबत सराव कराल तर तुमच्यामधलं कॉम्बिनेशन आणि जे कॉलिंग आहे ना ते चांगलं होऊ शकतं. कोण काय करतो हे माहित होतं कारण क्रिकेट हा खेळ वैयक्तिक एकट्याचा खेळ नाहीये तर तो सांघिक खेळ आहे आणि सांघिक खेळाच्या जीवावरतीच तुम्ही अशा मोठ्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होत असताना पाहायला तो एकटा खेळाडू नडला आज सगळ्यांना पण बाकीच्या खेळाडूंची साथ मिळालेली पाहायला मिळाली नाही. सहमत आहे अभि तुझ्या मताशी कारण की कम्युनिकेशन आणि कॉम्बिनेशन बहुत इम्पॉर्टंट. हो, फटका चांगला खेळून काढलाय, निघून जाईल बेधडक रस्त्यावरती. आता फक्त स्कोर लेवल एकच धाव आता विजयासाठी. मग मैत्री ग्रुपची एक मजा तू बघितली असेल तर जेव्हा फलंदाज आउट होतो 4 जण बॅटिंग साठी निघतात त्यातला एकच पुढे जातो, 3 रुसून मागे येतात. ही म्हणजे लास्टची मॅच भाऊ आम्हाला थोडंसं खेळायला भेटू दे. त्यामध्ये या खेळाडूंना जाऊन मॅच संपवण्याचा प्रयत्न केलाय तो एक वेगळा दिसून आला. एकच धाव आता हवी आहे. सुशांतला मान असतील मारू नकोस आम्हाला संधी मिळू दे. इथे पहा चांगला स्ट्रोक डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल निघून गेलाय अगदी सीमारेषेच्या लगत आणि मॅच होईल का इथे फिनिश? नाही होणार. इथे पहा नकार दिलाय किरण सर. अजून 6 बॉल त्यांना बॅटिंग करायची असं दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल अजूनही एका धावेची गरज आहे. ये ना चलवे भाई, हमने दुकान अभी तो बंद केला म्हणजे दुकान आमचं सगळं बंद झालं आणि अगदी दुकान परत खोलायला लावलं अशी गोष्ट झाली की सगळं आवरलं झाली भाई. चला बंद करा, माईक बंद करा आणि तोवर 6 चेंडू पुन्हा थांबावं लागेल. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं ज्या संघानं प्रवास केला, ज्या संघानं आपण पाहिलं तर एंट्री दिली, संघ मालकांचं मी कौतुक करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. काही हरकत नाही. आजचा प्रवास तुमचा थांबला मात्र पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मधला तुमचा प्रवास थांबणार नाहीये. कधी एका पराभवाने संघ थांबत नाही भाऊ आणि एका पराभवानं खेळाडू संपत नाही आणि क्रिकेटही थांबत नाही. मैत्री ग्रुप जावली संघ मालक मी विनंती करेल आपण जरूर या. मी खास करून उल्लेख करेल मैत्री ग्रुप जावले आमचे सुनील दादा गोळे आणि रविदादा दळवी साहेब आपण कृपया व्यासपीठावरती या. त्याचबरोबर अजित श्रीरंग वरे साहेब थोड्या वेळानं व्यासपीठावरती येतील. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. किरण सर एका पराभवाने संघ संपत नसतो, संपतो कोण? जो प्रयत्न सोडतो. हा संघ प्रयत्न सोडणार नाहीये कारण मैदानाच्या आतमध्ये लढवय्या संघ आहे. मागल्या वर्षी याच संघाचा खेळाडू मिस्टर PMPL ठरला होता. त्यामुळे पुन्हा एकदा तयार केली जाईल. पुन्हा एकदा 365 दिवस मैदानाच्या आतमध्ये रक्त सांडलं जाईल. अनेक कष्ट घेतले जातील, अनेक रात्री जागवल्या जातील, अनेक रक्ताचं पाणी मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल आणि पुन्हा एकदा तयारी केली जाईल. नक्की खरं